आपलं मूल स्मार्ट, हुशार असावं असं सगळ्या पालकांना वाटतं. पण स्मार्ट, हुशार या शब्दांचा अर्थ आपण काय लावतो यावर आपली अपेक्षा रास्त आहे की नाही हे ठरतं. आपण आपल्या अपेक्षा जर मुलांच्या शाळेतल्या मार्कांशी जोडत असू तर थोडं सावध होण्याची गरज आहे. कारण आता ही अपेक्षा कालबाह्य ठरण्याच्या काठावर आहे. उत्तरं पाठ असणं, पुस्तकातले शब्द जसेच्या तसे पेपरमध्ये उतरवता येणं हे आता कालसंगत राहिलेलं नाही. हे सगळं करणारी यंत्र आता उपलब्ध आहेत. आपलं मूल एक स्वतंत्र शरीर घेऊन या विश्वात आलं आहे. आपण स्वतंत्र शरीर असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याची गुणसूत्र, पेशी, स्नायू, अवयव, त्यांची काम करण्याची क्षमता असं सगळं त्याचं स्वतंत्र असतं. आपण कल्पना करू शकत नाही इतक्या सूक्ष्म क्षमता या मुलाच्या आत सुप्त अवस्थेत असतात. शाळेतला अभ्यास ही अगदी वरवरची, इंग्रजीमध्ये ज्याला सुपरफिशियल म्हणतात अशी क्षमता आहे. ते वगळता आपलं मूल कितीतरी उरतं. हे जे उर्वरित मूल आहे त्याचा शोध घेणं, त्याला संधी देणं हे आता कालसंगत आहे. एखादं मूल इतरांना मदत करायला तत्पर असेल, प्राणी पक्षी यांच्यावर प्रेम करत असेल, कितीही जोरात पडलं तरी डोळ्यातून टिपूस निघत नसेल, कितीही धावलं खेळलं तरी दमत नसेल, मित्राच्या डोळ्यातलं पाणी बघून दुःखी होत असेल, या आणि मुलांच्या ठायी असणाऱ्या अशा असंख्य क्षमता त्याची स्वतःची अशी खास ओळख दाखवतात. अशावेळी पालकांची अपेक्षा याला पूरक असायला हवी. हे आता कालसंगत आहे. आपलं मूल जे उत्तम करू शकतं त्याला संधी देणं हे नव्या काळातलं शिक्षण आहे. याचा अर्थ असा नाही की लेखन, वाचन, गणन या क्षमता महत्त्वाच्या नाहीत. या क्षमता तर महत्त्वाच्या आहेतच, पण केवळ या क्षमता म्हणजे शिक्षण नाही. पुढं जे शिक्षण मुलाला घ्यायचं आहे त्यासाठी लेखन, वाचन हे साधन आहे. मूल थोड्या प्रयत्नानं हे सहज साध्य करू शकतं. पण केवळ यावरच भर देत राहिलो तर मात्र त्याची मूळ ओळख पुसट होत जाण्याची शक्यता बळावते. आपल्या मुलाची खरीखुरी ओळख कुठली, कोणती गोष्ट ते उत्तम करू शकतं आणि अगदी लहान वयात हे नक्की ओळखायचं तरी कसं, हा आपल्या पुढचा खरा प्रश्न आहे. खरंच लहान वयात हे ओळखणं कठीण आहे. यासाठी आपल्या मुलाला खूप गोष्टी करून बघायला हव्यात. अनेक गोष्टी करून बघताना कुठल्या तरी ठिकाणी ते रमेल, ती गोष्ट त्याला पुन्हा पुन्हा करून बघावी वाटेल. यावरून आपण अंदाज घेऊ शकतो. आपल्या मुलाच्या आवडीची गोष्ट त्याला करायला मिळाली की आपोआप त्याच्या वागणुकीचे इतर प्रश्नही कमी होत जातात. सध्या मुलांच्या आवडीची एकच गोष्ट आपल्याला दिसते, ती म्हणजे मोबाईल. पण मोबाईल ही मुलांच्या आवडीची वाटणारी गोष्ट असली तरी ती वागणुकीची समस्या आहे. मुलांना झाडावर चढायला आवडतं, पाण्यात खेळायला आवडतं, कणकेच्या गोळ्याशी ती तासनतास खेळत राहतात, मित्रांशी खेळायला आवडतं, मोठी माणसं ज्याला लुडबुड म्हणतात ती करून बघायला आवडते. अशी यादी केली तर शेकडो गोष्टी निघतील. हे सगळं म्हणजे शिक्षणच आहे. मोठ्या शिकण्याची पूर्वतयारी म्हणूया हवं तर. हे करतच मूल खरं हुशार आणि स्मार्ट होणार आहे.